Hello, good morning, children. Today I'm going to start you the poem Matrubhumi, first poem. So listen it carefully. And one more thing, children, whenever we are giving the classworks, you have to keep 200-page notebook for the classwork and 100-page notebook for the homework. Okay, every week you'll get the homeworks and the classworks also will upload. You have to copy it neatly in your lesson wise in your classwork, 200-page classwork. Okay, today I'm going to explain you the poem Matrubhumi. So first, I'll read the poem. You have to understand the words properly. Each line, see in your textbook whenever I'm explaining. Okay, so first, Matrubhu Shat Shat Bar Pranam. अमरों की जननी तुमको शत शत बार प्रणाम. मातृभू शत शत बार प्रणाम. तेरे उर में शाहिद गांधी बुद्ध और राम. मातृभू शत शत बार प्रणाम. हरे भरे है खेत सुहाने फल फूलों से युत वन उपवन. तेरे अंदर भरा हुआ है खनिजों का कितना व्यापक धन. मुक्त हस्त तो बांट रही है सुख संपत्ति धन दाम. मातृभू शत शत बार प्रणाम. एक हाथ में न्याय पताका ज्ञान दीप, दूसरे हाथ में जग का रूप बदल दे हे माँ. कोटि कोटि हम आज साथ में. गूंज उठ जय हिंद नाद से सकल नगर और ग्राम. मातृभू शत शत बार प्रणाम. सो इस कविता के द्वारा कवि मातृभूमि की विशेषता के बारे में हमें परिचय देते हैं. अंडरस्टूड. ಈ ಕವಿತೆಯ ಮೂಲಕ ಕವಿ ನಮಗೆ ಮಾತೃಭೂಮಿಯ ಒಂದು ವಿಶೇಷತೆಯ ಬಗ್ಗೆ ಪರಿಚಯವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ स्टूडेंट्स ಅಲ್ಲಿ मातृभूमि देश ಬಗ್ಗೆ हमारे देश के बारे में देशभक्ति के बारे में यहाँ जगाना हमें जरूरी है. भाव जगाना, देश प्रेम का भाव जगाना हमें जरूरी है. सो मातृभू शत शत बार प्रणाम. मातृभू हे मातृभूमि निनगे नूरारू वंदनेगळु. शत यानी कि 100 बार प्रणाम करता हूँ. तुम्हें 100 बार मैं प्रणाम करता हूँ. हे मातृभूमि मैं तुझे 100 बार प्रणाम करता हूँ. ನೂರು ನೂರು ಸರಿ ನಾನು ನಿನಗೆ ಪ್ರಣಾಮವನ್ನ ಮಾಡುತ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. अमरों की जननी. अमर अमर हम किसे कहते हैं? अमर हम किसे कहते हैं बच्चों? अमर हम किसे कहते हैं? जो मृत्युहीन है. मृत्युहीन है. मृत्युहीन यानी कि जो मरकर भी अमर होता है. ಅಮರ್ ಅಂತ ನಾವು ಯಾರು ಹೇಳ್ತೀವಿ? ಇಮ್ಮಾರ್ಟಲ್. ಯಾರು ಸತ್ತುನು ಸಾವನ್ನ ಅಪ್ಪಿನೂ ಅವರು ನಮ್ಮ ನೆನಪಿನ ಆಳದಲ್ಲಿ ಉಳ್ಕೊಳ್ತಾರೋ ಅವರನ್ನ ಅಮರರು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಸಪೋಸ್ ಗಾಂಧೀಜಿ ಇರ್ಬೋದು, ವಿವೇಕಾನಂದ ಇರ್ಬೋದು, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಮಹಾನ್ ರಾಷ್ಟ್ರಪಿತರು, ರಾಷ್ಟ್ರ ನಾಯಕರು, ಅವರನ್ನ ನಾವು ಇವತ್ತು ಸಹ ನೆನೆಸ್ತೀವಿ. ಇವತ್ತು ಸಹ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಅವರುಗಳು ಅಚ್ಚಳಿಯದೆ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಅವರು ಅಮರರಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ. ಸೊ अमरों की जननी. जननी यानी कि व्हाट चिल्ड्रन? जननी यानी कि जन्म देने वाली. जन्म देने वाली. अमरों की जननी यानी कि जन्म देने वाले. अमरों की जननी तुमको शत शत बार प्रणाम. तुम्हें मैं शत बार प्रणाम करता हूँ. यानी कि 100 बार प्रणाम करता हूँ. प्रणाम करना यानी कि व्हाट चिल्ड्रन? प्रणाम करना यानी कि नमस्कार करना. प्रणाम करना यानी कि नमस्कार करना यानी कि विश करना. ನಿನಗೆ ನೂರಾರು ವಂದನೆಗಳನ್ನ ನಾನು ಅರ್ಪಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಕವಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮಾತೃಭೂ ಶತ ಶತ ಬಾರ್ प्रणाम. तेरे उर में शाहिद गांधी. तेरे उर यानी कि क्या चिल्ड्रन? उर यानी कि हृदय. उर यानी कि हृदय. शाहिद यानी कि व्हाट चिल्ड्रन? शाहिद यानी कि सोया हुआ. शाहिद यानी कि सोया हुआ. तेरे उर में, तेरे हृदय में कौन कौन सोए हुए हैं? ಗಾಂಧಿ ಬುದ್ಧ और ರಾಮ್. ಗಾಂಧಿ ಬುದ್ಧ और ರಾಮ್. ನಿನ್ನ ಒಂದು ನೆನಪಿನಲ್ಲಿ, ನಿನ್ನ ಒಂದು ಹೃದಯದಲ್ಲಿ ಗಾಂಧಿ ಇರಬಹುದು, ಬುದ್ಧ ಇರಬಹುದು, ಅವ್ರು ರಾಮ್ ಇರಬಹುದು. ಅವರು ನಿನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಸಹ ಮಲಗಿದ್ದಾರೆ. ಶಾಯಿತು ಸೋಯೆ ಹುಯೆ ಹೇ. ನಿನ್ನ ಒಂದು ಹೃದಯದಲ್ಲಿ ಅವರು ಮಲಗಿದ್ದಾರೆ. मातृभू शत शत बार प्रणाम. मातृभूमि तुझे हम शत शत बार प्रणाम
करते हैं। सो पहला प्यारा वंस अगेन आई विल एक्सप्लेन यू। सो कवि कहते हैं मातृभू हम तुम्हें 100 बार प्रणाम करते हैं। प्रणाम करना यानी कि नमस्कार करते हैं। तुम अमरों की जननी हो, यानी कि मृत्युहीन, जो मरकर भी अमर रहते हैं, यानी कि जो कभी नहीं मरता, उसे हम अमर कहते हैं। सो उसको जन्म देने वाली जननी यानी कि जन्म देने वाली तुझे हम शत बार प्रणाम करते हैं, यानी कि 100 बार हम तुझे प्रणाम करते हैं। तेरे हृदय में कौन कौन सोए हुए हैं? गांधी, बुद्ध और राम। तेरे उर यानी कि हृदय, तेरे उर में सोए हुए हैं शायित, शायित यानी कि सोए हुए हैं गांधी, बुद्ध और राम। तो मातृभू तुझे हम शत बार प्रणाम करते हैं, तुम्हें 100 बार हम प्रणाम करते हैं। नेक्स्ट प्यारा, हरे भरे है केत सुहाने, हरे भरे है केत सुहाने, फल फूलों से युक्त वन उपवन। तो तुम्हारा खेत कैसा है? खेत यानी कि फॉर्म है। तुम्हारा खेत कैसा है? हरा भरा है। सीनी, जब भी हम हमारी आंख दौड़ाए तो चारों तरफ हमें हरे भरे ही दिखती है, यानी कि ग्रीनरी ग्रीनरी ही दिखती है। फल फूलों से युक्त वन उपवन। फल, फल यानी कि व्हाट चिल्ड्रन? फल यानी कि फ्रूट, फल यानी कि फ्रूट, फूल यानी कि फ्लावर, फूल यानी कि फ्लावर। सो फल फूलों से उत युत वन उपवन। युत, युत यानी कि व्हाट चिल्ड्रन? युत यानी कि बरा हुआ है, बरा हुआ है। सो फल फूलों से युक्त वन उपवन। वन यानी कि फॉरेस्ट, उपवन यानी कि गार्डन। वन यानी कि व्हाट चिल्ड्रन? वन यानी कि फॉरेस्ट, उपवन यानी कि गार्डन। सो वन उपवन। तेरे हरे भरे है खेत सुहाने। सो चारों तरफ जब हम देखते हैं तो ग्रीनरी ग्रीन दिखता है हमें। फल फूलों से युक्त वन उपवन, फल फूलों से भरा हुआ है ये वन और उपवन। तेरे अंदर भरा हुआ है, तुम्हारे अंदर, तुम्हारे अंदर भरा हुआ है खनिजों का कितना व्यापक धन। खनिज यानी कि व्हाट चिल्ड्रन? खनिज यानी कि, खनिज यानी कि व्हाट चिल्ड्रन? खनिज, आयरन, खनिजों का व्यापक धन। सो मुक्त हस्त तू बांट रही है, तू सभी को मुक्त हस्त, फ्री हैंड से सभी को दे रही है। बांटना यानी कि देना। सो सभी को दे रही है सुख संपत्ति धन धाम। तो क्या तू दे रही है? सभी को सुख संपत्ति, खुशी, हैप्पीनेस और धन धाम यानी कि मनी, वेल्थ। सो सब कुछ तू फ्रीली सभी को दे रही है। मातृभू तू शत बार प्रणाम। मातृभू तुझे शत बार प्रणाम मैं करता हूं। वंस अगेन, हरे भरे है खेत सुहाने, यानी कि हरा भरा है चारों तरफ का ಏಕೇತ್ यानी कि ಫಾರ್ಮ್ ಸುತ್ತಲೂ ನಾವು ನೋಡಿದರೆ ಹಸಿರಿನಿಂದ ಕೂಡಿರುವಂತಹ ಕಂಗೊಳಿಸುವಂತಹ ಹೊಲಗದ್ದೆಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡಬಹುದು. ಫಲ್ ಫೂಲೋं से युक्त वन उपवन, ಹೂವು ಹಣ್ಣುಗಳಿಂದ ತುಂಬಿರುವಂತಹ ಗಾರ್ಡನ್ ಇರಬಹುದು, ಕಾಡುಗಳಿರಬಹುದು. ತೇರೆ ಅಂದರ್ ಬರಾ ಹುವಾ ಹೇ, ನಿನ್ನ ಒಳಗೆ ನಿನ್ನ ಅಂತರಂಗದಲ್ಲಿ ತುಂಬಿಕೊಂಡಿದೆಯಾ ಏನನ್ನ? ಖನಿಜೋं का व्यापक धन, ಖನಿಜ यानी कि ಐರನ್, ಕಬ್ಬಿಣ ಇರಬಹುದು, ಗೋಲ್ಡ್ ಇರಬಹುದು, ಮೈನಿಂಗ್ ಇರಬಹುದು, ಗಣಿ ಇರಬಹುದು, ಪ್ರತಿಯೊಂದನ್ನು ನಿನ್ನ ಒಳಗೆ ನೀನು ಹುದುಗಿಸಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದೀಯಾ. ಅದನ್ನ ನೀನೇನ್ ಮಾಡ್ತೀಯಾ? ಮುಕ್ತ ಹಸ್ತು ತೂ ಬಾಂಟ್ ರಹಿ ಹೇ, ಸಭಿಗೂ ಫ್ರೀಲಿ ತೂ ದೇ ರಹಿ ಹೇ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಬಹಳ ಖುಷಿಯಾಗಿ ನೀನು ಕೊಡ್ತಾ ಇದೀಯಾ ಅದನ್ನ. ಮುಕ್ತ ಹಸ್ತು ತೂ ಬಾಂಟ್ ರಹಿ ಹೇ, ಸುಖ ಸಂಪತ್ತಿ धन धाम। धन, धन धाम, सुख संपत्ति यानी कि खुशी, हैप्पीनेस, धन यानी कि मनी, धाम यानी कि घर, धाम ಅಂದ್ರೆ ಮನೆ. ಸೊ ಎಲ್ಲರಿಗೂ ಖುಷಿಯಾಗಿ ಸುಖ ಸಂಪತ್ತಿ, ಹಣ, ಮನೆ ಪ್ರತಿಯೊಂದನ್ನು ನೀನು ಕೊಡ್ತಾ ಇದೀಯಾ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಕೊಡ್ತಾ ಇದೀಯಾ. मातृभू तुझे शत बार प्रणाम। मातृभूमि तुझे हम 100 बार प्रणाम करते हैं। नेक्स्ट लास्ट प्यारा, एक हाथ में न्याय पताका। माँ के हाथ में क्या है? एक हाथ में न्याय पताका। पताका यानी कि व्हाट चिल्ड्रन? पताका यानी कि झंडा, पताका यानी कि झंडा।
सो एक हाथ में न्याय पताका, सो पताका यानी कि व्हाट चिल्ड्रन, झंडा, एक हाथ में न्याय पताका, दूसरे हाथ में ज्ञान दीप, दूसरे हाथ में, तुम्हारे हाथ में क्या है, अंधकार को भगाने की ज्ञान का दीप तुम्हारे हाथ में है, दूसरे हाथ में। जग का रूप बदल दे हे माँ, तुम्हें मैं प्रार्थना करता हूँ इस जगत का रूप बदल दे, नक्शा ही बदल दे। तो कोटि कोटि हम आज साथ में, आज हम लोग आपके साथ में हैं, ಇವತ್ತು ನಾವುಗಳು ನಿನ್ನ ಜೊತೆ ಇದ್ದೀವಿ, ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಜನರು ನಿನ್ನ ಜೊತೆ ಇದ್ದೇವೆ। सो गूंज उठा जय हिंद नाद से, गूंज उठना यानी कि प्रतिध्वनित होना। सो सभी ओर जय हिंद का नाद सभी ओर प्रतिध्वनित हो रहा है, सकल नगर और ग्राम, सकल नगर और ग्राम में जय हिंद का नाद गूंज उठ रहा है। मातृभू तुझे हम शत शत बार प्रणाम करते हैं। तो लास्ट पैरा में कवि कहते हैं, माँ तुम्हारे एक हाथ में क्या है, न्याय का पताका है यानी कि न्याय का झंडा है, और दूसरे हाथ में ज्ञान का दीप है। तो अंधकार को भगाने का ज्ञान का दीप तुम्हारे हाथ में है। जग का मैं इससे तुम्हें प्रार्थना करता हूँ, इस जगत का रूप, इस वर्ल्ड का रूप तुम बदल दो हे माँ। आज हम लोग आपके साथ है, आप लोगों के साथ है, सभी वो हम प्रतिध्वनित हो रहा है जय हिंद का नाद सभी नगर और ग्राम में। तो माँ तुम्हें शत शत बार प्रणाम मैं करता हूँ, हम करते हैं। तो ऐसे ಕವಿ कहते हैं। ಕವಿ ಏನಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ತಾಯಿಯ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ನ್ಯಾಯದ ಒಂದು ಧ್ವಜ ಇದೆ, ಹೌದು, ಇನ್ನೊಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಜ್ಞಾನದ ಒಂದು ದೀಪ ಇದೆ, ಬೆಳಕನ್ನು ಬೆಳಗ್ತಾ ಇದೆ। ಸೊ ಈ ಜಗತ್ತಿನ ಒಂದು ಸ್ವರೂಪವನ್ನೇ ಬದಲು ಮಾಡೋ ಅಮ್ಮ, ನಿನ್ನ ಹತ್ರ ನಾವು ಇವತ್ತೆಲ್ಲ ಪ್ರತಿಧ್ವನಿಸ್ತಾ ಇದೆ, ಎಲ್ಲ ನಗರ ಅವ್ರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಜೈ ಹಿಂದ್ ಅಂತ ಪ್ರತಿಧ್ವನಿಸ್ತಾ ಇದೆ। ಇವತ್ತು ಕೋಟಿಗಟ್ಟಲೆ ಜನ ನಿನ್ನ ಹಿಂದೆ ಇದ್ದಾರೆ। ಮಾ ತುಜೆ ಶತ್ ಶತ್ ಬಾರ್ प्रणाम कहते हैं। Did you understood children? Once again I'll explain from the beginning, listen it carefully. So कवि मातृभूमि से क्या कह रहा है, माँ तुम्हें मैं शत शत बार प्रणाम करता हूँ, इस अमरों की जननी, अमरों को जन्म देने वाली तुम, तुम्हारे उर में यानी कि तुम्हारे हृदय में कौन कौन सोए हुए हैं, भगवान बुद्ध या गांधी, बुद्ध और राम तुम्हारे हृदय में सोए हुए हैं। माँ तुम्हें मैं शत शत बार प्रणाम करता हूँ। तो दूसरे प्यारा में कहते हैं, हरे भरे है इस खेत सुहाना, यानी कि देखने में बहुत ही सुंदर है, खेत देखने में चारों तरफ हरा भरा दिख रहा है, फल फूलों से भरा हुआ है, वन और उपवन, फॉरेस्ट और गार्डन सभी ओर फल भरा हुआ है, फल और फूलों से, और तेरे अंदर, उसके अंदर खनिजों का व्यापक धन भरा हुआ है। तो वो मुक्त हस्त से सभी को खुशी से वो दे रही है, सुख संपत्ति धन और धाम। सो मातृभू तुझे मैं हम शत शत बार प्रणाम करते हैं। एक हाथ में क्या है, माता के हाथ में न्याय का पताका है, दूसरे हाथ में ज्ञान का दीप है। तो आज जग का, कवि प्रार्थना करते हैं, जग का रूप बदल दे हे माँ। आज हम लोग प्रतिध्वनित करते हैं, कोटि कोटि लोग आज हम आपके साथ है, और जय हिंद का नाद सभी ओर गूंजना चाहिए, प्रतिध्वनित होना चाहिए। माँ तुझे हम शत शत बार प्रणाम करते हैं। डिड यू अंडरस्टूड? कविता के सारांश, कवि ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ಮಾತೃಭೂ ತುಜೆ, ನಿನಗೆ ನಾವು ನೂರಾರು ಸರಿ ವಂದನೆಗಳನ್ನ ಅರ್ಪಿಸ್ತೀವಿ, ಅಮರೋಂಕಿ, ಅಮರರನ್ನ, ಮೃತ್ಯುಹೀನರನ್ನ ಜನನವನ್ನ ಕೊಟ್ಟಂತಹ ತಾಯಿಯೇ, ಇಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಒಂದು ಹೃದಯದಲ್ಲಿ ಯಾರೆಲ್ಲ ಮಲಗಿದ್ದಾರೆ, ಗಾಂಧಿ ಇರ್ಬೋದು, ಬುದ್ಧ ಇರ್ಬೋದು, ಅವ್ರ ರಾಮ್ ಇರ್ಬೋದು, ನಿನ್ನ ಒಂದು ಹೃದಯದಲ್ಲಿ ಮಲಗಿದ್ದಾರೆ, ಹಾಗಾಗಿ ನಿನಗೆ ನಾವು ನೂರಾರು ವಂದನೆಗಳನ್ನ ಅರ್ಪಿಸ್ತೀವಿ ಅನ್ನೋ ಒಂದು ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆ। ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಾವೆಲ್ಲೇ ನೋಡಿದ್ರು ಸುತ್ತಲೂ ಗ್ರೀನರಿ, ಹಸಿರಿನಿಂದ ತುಂಬಿರುವಂತಹ ಹೊಲಗದ್ದೆಗಳನ್ನ ನಾವು ನೋಡಬಹುದು, ನೋಡೋದಕ್ಕೆ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿದೆ। ಹಾಗೇನೆ ಫಲ್ ಫೂಲ್, ಹೂವು ಹಣ್ಣುಗಳಿಂದ ತುಂಬಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ವನ ಇರ್ಬೋದು, ಉಪವನ ಇರ್ಬೋದು, ಗಾರ್ಡನ್ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಫಾರೆಸ್ಟ್ ಇರ್ಬೋದು, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಡೆನೂ ಹಣ್ಣು ಹೂವುಗಳಿಂದ ತುಂಬಿ ತುಳುಕುತ್ತಿದೆ। ನಿನ್ನ ಒಳಗೆ, ನಿನ್ನ ಅಂತರಾಳದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಖನಿಜಗಳನ್ನ, ಗೋಲ್ಡ್ ಇರ್ಬೋದು, ಐರನ್ ಇರ್ಬೋದು, ಅದನ್ನ ನಿನ್ನ ಒಳಗೆ ತುಂಬಿಕೊಂಡಿದ್ಯಾ, ಅದನ್ನೆಲ್ಲರಿಗೂ ನೀನು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹಂಚುತ್ತಾ ಇದೆಯಾ। ಹಾಗೇನೆ ನೀನ್ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಸುಖ ಸಂಪತ್ತಿ ಇರ್ಬೋದು, ಹಣ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಮನೆ ಇರ್ಬೋದು, ಭವನ ಇರ್ಬೋದು, ಖುಷಿಯಾಗಿ ಕೊಡ್ತಾ
ಕೊಡ್ತಾ ಇದೆಯಾ. ಸೊ ತುझे हम शत बार प्रणाम करते हैं और एक हाथ में क्या है, न्याय का पताका है. ದೇವ ಮಾತೆಯ ಭಾರತ ಮಾತೆಯ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಒಂದು ನ್ಯಾಯದ ಒಂದು ಧ್ವಜ ಇದೆ, ಅವ್ರ ಇನ್ನೊಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಜ್ಞಾನದ ದೀಪ ಇದೆ. ಸೊ ಜಗಕ್ಕ ನೀನು ನಮ್ಮ ಈ ಜಗತ್ತಿನ ರೂಪವನ್ನೇ ಬದಲು ಮಾಡುವಮ್ಮ. ನಾವೆಲ್ಲ ಇವತ್ತು ನಿನ್ನ ಜೊತೆ ಇದ್ದೀವಿ, ಕೋಟಿಗಟ್ಟಲೆ ಜನ ನಿನ್ನ ಹಿಂದೆ ಇದ್ದೀವಿ, ನಾವೆಲ್ಲ ನಿನ್ನ ಹಿಂದೆ ಪ್ರತಿಧ್ವನಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಜೈ ಹಿಂದ್ ಅಂತ ಹೇಳಿ. ಎಲ್ಲ ನಗರ ಅಥವಾ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಇದನ್ನ ಪ್ರತಿಧ್ವನಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹಾಗಾಗಿ ನಿನಗೆ ನೂರಾರು ವಂದನೆಗಳನ್ನ ನಾವು ಅರ್ಪಿಸ್ತೀವಿ ಅನ್ನುವಂತಹ ಮಾತನ್ನ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. Did you understood, children? You have to learn this poem. It will be there for the memorization. So learn properly. Next class, I'll give you the question answers. So you have to practice the poem, full poem, and without seeing, write in your rough note 2 times, children. Okay? Thank you. ನಾನು ಮಾಡಕ್ ಹೋದ್ರೆ ನೋಡೋಣ ಅಂತ